नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये नोकरी करून किंवा वेळेचं नियोजन करून टीईटी परीक्षा पास करायची आहे। कारण आपण टीईटी परीक्षा पास केल्याशिवाय 1 ते 5 किंवा 6 ते 8 या वर्गामध्ये शिकवू शकणार नाही। बऱ्याच जणांच्या समस्या असतात की आपल्याला अभ्यासाचं मॅनेजमेंट जमत नाहीये, अभ्यास करतोय पण परीक्षेसाठी तो उपयुक्त ठरत नाही, वारंवार परीक्षा आपण फेल होतोय। मित्रांनो, जस्ट आजच म्हणजे रविवार आजच्या दिवशी सीटीईटी परीक्षा सुद्धा झालेली आहे। मागच्या वर्षी सारखंच पेपर होते, त्याच्यात काही बदल झालेला नाहीये। जर विचारात घेतलं, ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या पेपरचा चांगला अभ्यास केलाय त्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये चांगलाच फायदा झालेला दिसून येतोय। विद्यार्थी मित्रांनो, आता याची आन्सर की येईल येणाऱ्या काळामध्ये जी काही महा टीईटी परीक्षा आहे फेब्रुवारी मध्ये, आज एप्रिल किंवा मे मध्ये परीक्षा, त्यासाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करतात त्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडला असेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मित्रांनो, पाहू आपण एक एक करून। आता टीईटी परीक्षा जर बघितलं, टीईटी परीक्षा पेपर 1 जे की सर्वांना सारखेच विषय असतात, पेपर 2 मध्ये बऱ्याच जणांच्या समस्या आहेत बघा। याच्यामध्ये एसएस असतं आणि एमएस असतं, म्हणजे सोशल सायन्स असेल आणि मॅथ सायन्स असेल। आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, बऱ्याच लोकांचं विषय कुठं अडतो, अंकगणित बुद्धिमत्तेवर अडतो, अंकगणित बुद्धिमत्ता। आता बरेच मला फोन कॉल्स वगैरे येतात, त्याच्यामध्ये विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला एसएस आहे, म्हणजे जे की आम्ही बीए बीएड केले, एमए बीएड केलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्हाला सोशल सायन्स आहे, अंकगणित बुद्धिमत्ता करावी का? त्या विद्यार्थ्यांना सर्वात प्रथम सांगतो, तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर या विषयाला नाकारून चालणार नाही, तुम्ही कुठल्याही सब्जेक्ट मध्ये असाल तरीही। कारण विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपल्याला टेट एक्झामला हे विषय अडसर ठरणार आहे। त्यामुळे आतापासूनच अभियोग्यता चाचणीची सुद्धा आपल्याला या टीईटी सोबतच तयारी करून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, टीईटी आपलं टार्गेट नाहीये, आपल्याला ही पात्र करायचे। फक्त ओपनच्या विद्यार्थ्यांनी 90 गुण आणि कास्टच्या विद्यार्थ्यांनी 83 गुणापर्यंतच पोहोचायचे। या परीक्षेला काही गरज नाहीये, आपण 170 140 मार्क घेऊन सुद्धा काही उपयोग नाही। आपल्याला 90 क्रॉस झाले, आपला विषय मिटला, आपण तिथे पास झालोय। आपल्याला सर्वात जास्त फोकस या परीक्षेवर करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। आणि या परीक्षेला जे काही मटेरियल लागतं टीईटी थ्रू ही परीक्षा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेतलं, आपल्याला अजून सुद्धा काही विद्यार्थ्यांना माहित नाही की टीईटी पास झालं की नोकरी लागते का, असे प्रश्न करतात। पण विद्यार्थी मित्रांनो, टीईटी आणि टेट एक्झाम मध्ये चांगले गुण आले तरच आपल्याला नोकरी लागणार आहे, हे डोक्यामध्ये फिक्स करा, तेव्हाच तुम्हाला येत्या काळामध्ये शिक्षक होता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता विषय समानता याच्यावर जास्त काम करा। मराठी असेल, आता इकडे सुद्धा तुम्ही मराठीच निवडता बरोबर, आणि पुन्हा त्यानंतर तुम्ही इकडे इंग्रजी निवडता, आता त्यानंतर इकडे सुद्धा तुम्ही इंग्रजी विषय निवडता। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर विचारात घेतलं, इथं बालमानस आहे, इकडे सुद्धा बालमानस आहे मित्रांनो, बालमानस आहे। आता हे जे काही समान विषय आहेत यांचा दोन्ही पेपर साठी एकच अभ्यास आहे, दोन्ही पेपर आपल्याला त्या अभ्यासातून कव्हर करायचे आहेत। आता बऱ्याच लोकांचा सीडीपीचा अभ्यास करताना समस्या असतात, त्यांना एक मध्ये सांगतो मी तुम्हाला, लक्षात घ्या, तुम्ही जे काही डीएड केलेलं आहे ना किंवा बीएड केलेलं आहे त्याचे मानसशास्त्राचे पुस्तक सर्वात प्रथम वाचा मित्रांनो। त्याचा सिलेबस जर विचारात घेतला, तोच तुमचा सिलेबस आहे, तेच पुस्तक तुम्हाला रेफर करायचे। बाजारात मटेरियल उपलब्ध नाही, शोधत सुद्धा हिंडू नका। आणि दुसरा पॉइंट करायचे तुम्हाला, मागचे पेपर, बस एवढ्याच गोष्टी करा या विषयासाठी। मी गॅरंटेड सांगतो, तुमचे मार्क हा विषय कव्हर करून देणारच, आणि मागचे पेपर तुम्हाला अभ्यासावे लागतीलच, मार्क्स सोडून चालणार नाही। कारण आयबीपीएस असू द्या, टीसीएस काही अमेरिकेतून प्रश्न आणणार नाही, या पुस्तकातून सिलेबसला धरूनच आणणार आहे। त्यामुळे या विषयाच्या बाबतीत कुठलाही संभ्रम असेल तर तुमचा डीएड बीएड आणि तुम्हाला मागच्या पेपर मध्येच सॉल्व होणार आहे, हे तुम्ही निश्चित करा आणि याच्यावर तुम्ही काम करणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण पण त्याच्यावरच काम करतोय। बरेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास जॉईन करायचे असतात, त्यांच्यासाठी इथे संपर्क क्रमांक देतो।
आणि क्लासची माहिती मी शेवटी सांगतो. आता आपण याच्या पुढे जाणार आहोत मित्रांनो. त्याच्यानंतरचा जो काही विषय असतो फर्स्ट पेपरला, अंकगणित हा विषय असतो. कोणता आहे? अंकगणित हा विषय असतो. आणि त्यानंतर शेवटी असतो परिसर अभ्यास. परिसर अभ्यास याच्याप्रमाणेच विद्यार्थी मित्रांनो विचारत घ्या. आता हे झाले 5 सब्जेक्ट. याच्यामध्ये तुम्हाला विज्ञान आणि विज्ञान आणि गणित असतं कुणाला, आणि कुणाला एस असतो म्हणजे सामाजिक शास्त्र असतं. सामाजिक शास्त्र असतं. आता विद्यार्थी मित्रांनो हे विषय आहेत आपल्याकडे, वेळच नाही. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, अभ्यास कधी करावा हे लक्षात येत नाही, किंवा अभ्यासासाठी वेळ काढावा, अभ्यासासाठी वेळ काढून अभ्यास करणं गरजेचं आहे का, जोपर्यंत आपल्याला या गोष्टी लक्षात येणार नाही तोपर्यंत आपली पोस्ट निघणार नाही. लक्षात घ्या. आता पहिला मुद्दा, तुम्ही कुठल्या तरी प्रायव्हेट संस्थेवर काम करताय बरोबर, जे की आता बरेच विद्यार्थी म्हणजे आपला क्राऊड हा बसून राहणारा नाही. डीएड आणि बीएड जे लोक करतात ते बसून राहूच नका, कारण आपल्याला त्या एज्युकेशनचा काहीच उपयोग होणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागेल. वेळ खूप महत्वाची आहे, लक्षात घ्या. आता तुम्ही जर समजा सकाळी 10 ते 4 शाळा असेल किंवा 7 ते 2 वाजेपर्यंत शाळा असेल, तुम्हाला दिवसभरात बदला फक्त 3 तास वेळ द्यायचे बस. आता सध्या तुम्ही परीक्षा येऊपर्यंत, फॉर्म येऊपर्यंत 3 तास वेळ द्या, तुमचं गॅरंटेड 90 मार्काची तयारी होईल. आपल्याला इथे मेरिट मिळवायचं नाही. त्या 3 तासामध्ये काय करणं गरजेचं आहे? सर्वात प्रथम पहिला मुद्दा मित्रांनो, मार्गदर्शन. तुम्ही कुठेही मार्गदर्शन घ्या, काही करा मित्रांनो, मार्गदर्शक हा तुमचा जर योग्य असेल, तुम्हाला त्या टीईटीच्या प्रश्नाला क्रॅक करणारा किंवा टीईटीचे प्रश्न कसे येतात, कसं एक्सप्लेन होतं, त्या प्रश्नावर कशी आपल्याला परीक्षा द्यावी लागेल, कोणत्या विषयावर किती भर द्यावा लागेल, तो मार्गदर्शन ठरवून देतो. आणि ते मार्गदर्शन करायचं काम आपण करतोय मित्रांनो. हा संपर्क क्रमांक आहे. ऑनलाईन क्लासेससाठी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो, आपल्याला हवे असतात त्या नोट्स. काय असतं? नोट्स. आता या नोट्स म्हणजे काय रे बाबा? नोट्सनी पास होता येतं का? अजिबात नाही मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही त्या विषयाला संपूर्णपणे अभ्यासत नाही, BAE हा पॅटर्न जोपर्यंत ठेवणार नाही तुम्ही, तोपर्यंत पास होणार नाही. लक्षात घ्या. तुमचं बेसिक पक्का आहे, तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शिकवलं जातं आणि एक्झाम ओरिएंटेड शिकवलं जातं. ते विद्यार्थी 100% यशस्वी होत असतात. गॅरंटेड सांगतो मित्रांनो. ही परीक्षा जर विचारात घेतली, टीईटी परीक्षा, फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये 3.5% लोक पास होतात. आणि आता जर टक्का वाढेल मित्रांनो उलट. का? तर शिक्षक भरती होते म्हटल्यानंतर येणाऱ्या काळात सुद्धा शिक्षक भरती होणार आहे. मग हा टक्का वाढवायचा काम आपल्या हातात आहे. आपल्याला ही परीक्षा क्वालिफाय झाल्याशिवाय संधी उपलब्ध होणार नाही मित्रांनो. फक्त आणि फक्त या 30,000 भरतीमध्ये 17 ते 20,000च लोक असे आहेत टीईटी किंवा सीटीईटी पास असणारे आहेत. अदरवाईज सगळे विद्यार्थी मित्रांनो टीईटी नसणारे विद्यार्थी आहेत. याच भरतीमध्ये 30,000 भरतीमध्ये टीईटी पास विद्यार्थी सुद्धा सापडायचे नाहीत, अशी कंडिशन आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला ही परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा, बी सिरियसली, बी केअरफुली पास करायचे. लक्षात घ्या. तुम्हाला काळजीपूर्वक एका प्रश्नावर अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तो अभ्यास विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून सध्या चालू आहे. तुम्हाला बॅच ऑनलाईन पाहिजे असेल तर मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. त्यानंतरचे मुद्दे मित्रांनो, पुस्तकं कोणती? आता बऱ्याच जणांचा बराच प्रश्न असतात बरोबर. पुस्तकं कोणती हवी किंवा पुस्तकं कोणती वापरावी, इथे नंबर लिहितो परत एकदा. आणि मला शक्यतो या नंबरवर मित्रांनो व्हॉट्सअप करा, डिटेल मध्ये माहिती मिळेल तुम्हाला क्लासची. आता पुस्तकं वापरताना तुम्हाला रेफरन्स बुक किंवा आता लगेच बाजारात जाता तुम्ही, टीईटीचं पुस्तक द्या, टीईटीचं पुस्तक द्या. तुमच्या पुढे दुकानदार डायरेक्ट एक पुस्तक टाकतो, त्याच्यावर लिहिलेलं असतं IBPS. आणि IBPS फक्त त्याच्या कव्हरवर लिहिलेलं असतं, मध्ये मटेरियल जुनच असतं मित्रांनो. ते एक पुस्तक घेऊन तुम्ही पास होणार नाही. लक्षात घ्या. त्याच्यासाठी पैसे तिथे वेस्ट घालू नका. तुम्हाला मराठीसाठी वेगळं पुस्तक अभ्यासावं लागेल, गणितासाठी तुम्हाला अंकगणितासाठी वेगळं, इंग्रजीसाठी वेगळं, त्यानंतर तुमचा विषय आहे परिसर अभ्यासासाठी वेगळं,
त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण क्लासच्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी आपले क्लासचे आहेत त्यांना स्पेसिफिक नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत मित्रांनो. काय करणार आहोत? नोट्स. त्या नोट्स मध्ये परिसर अभ्यासाचे प्रश्न जशाला तसे आले पाहिजेत. आणि दुसरा विषय, आता मी त्याही गोष्टीच्या नोट्स दिल्या असत्या पण त्याचा सराव खूप महत्वाचा असतो मित्रांनो. अंकगणित किंवा मराठी असेल किंवा मित्रांनो इंग्रजी असेल, ते जोपर्यंत तुम्हाला समजत नाही त्याच्या कन्सेप्ट, त्याच्या नोट्स वाचून होतच नाहीये काही. त्याच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तुमच्या, त्या तिन्ही विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 25 पर्यंत म्हणजे 25 मार्कापर्यंत पोहोचून नेण्याची जबाबदारी आपली असणार आहे मित्रांनो. कारण अंकगणित हा विषय असा आहे जागच्या जागी तुम्हाला तिथे मार्क मिळवता येतात आणि तुम्ही तिथल्या तिथं कळते की आपल्याला या प्रश्नाचा उत्तर येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बालमानस या विषयामध्ये माझा शेवटचा विद्यार्थी मागच्या वेळेस, या विषयामध्ये माझा शेवटचा विद्यार्थी मित्रांनो मागच्या वेळेस जे की 27 गुण मिळवली होती. किती? 30 पैकी 27 गुण. आणि ह्या विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण जर विचारात घेतले हे 75 आणि 27 करा टोटल भर 92 मार्काची टोटल तुमची इथंच आहे. 102 सॉरी किती? 102 मार्काची टोटल इथेच आहे मित्रांनो. मिळवायचे किती? 90 प्लस मिळवायचे. बस आपल्याला विषय मिटला. त्यामुळे 90 प्लस मार्काची गॅरंटी आणि हमी देणारा आपलाच क्लास आहे मित्रांनो. कारण सांगतो त्याच्या मागचे कारण आहे, कारण आपण मागची टीईटी असेल, टेट एक्झाम असेल, विद्यार्थ्यांना कंटिन्युअसली मार्गदर्शन करत आलेलो आहोत. मग नोकरी असू द्या, घरात असू द्या किंवा गृहिणी असू द्या, कोणत्याही विद्यार्थ्याला ही बॅच जॉईन करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना करायची त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचंय. तुम्हाला बॅचची डिटेल मिळेल आणि बॅचचे जे काही पेमेंट असेल पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जॉईन केलं जाणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टीईटी क्रॅक करायचंय पण गणित बुद्धिमत्तेला घेऊन. कारण भविष्यामध्ये आपल्याला तो काय अडसर आहे तो आतापासूनच सॉल्व्ह करत जायचंय. म्हणजे आताच बोगद्याच्या सुरुवातीला जर आपण बोगद्यात जाताना अडचणी आल्या त्या बोगद्यात पूर्णपणे जाऊ शकतो का? नाही. सुरुवातीपासून जर ते अडचणी सारत गेलात तर शेवटी तुमचं यशस्वी होण्याचं स्वप्न इथे साकार होणार आहे. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.